एका शिपायाला आपल्या 100 मीटर पुढं एक चोर दिसला. जसं शिपायाने त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली तेव्हा चोर देखील पळायला लागला. जर चोराचा वेग 8 किलोमीटर प्रति तास असेल आणि शिपायाचा वेग 10 किलोमीटर प्रति तास असेल तर किती मीटर धावल्यावर चोर पकडला जाईल असा प्रश्न. अंतर वेळ वेग या घटकावर आधारित. लेकरांनो, गोष्ट वेगाची इथं चोराचा वेग दर्शवला 8 किलोमीटर आणि प्रति तास. या वेगाचं एमएस म्हणजे मीटर प्रति सेकंद रूपांतरण करा. करत असताना काय करायचं असते लेकरांनो, या किलोमीटर प्रति तास वेगासोबत 5/18 हा अपूर्णांक गुणीला घ्यावा लागतो. का घ्यावा लागतो? संबंधीचं विवेचन हवं असेल. रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये बहुतेक बऱ्याच प्रश्नामध्ये त्या संबंधी विस्तृत विवेचन केलेलं आहे. आता बघा, बेचूक 8 बे नम 18 म्हणजे 5 चूक वाटल्यास 4 गुणीला 5 छेदस्थानी 9 अर्थात 5 चूक 20 छेदस्थानी 9 हा चोराचा मीटर प्रति सेकंद वेग. याचा अर्थ 20/9 मीटर प्रति सेकंद म्हणजे काय हो सर? तर 9 सेकंदाला 20 मीटर एवढं अंतर चोर कापतो. चोराचा मीटर प्रति सेकंद वेग झाला. आता शिपायाचा वेग काय आहे? शिपायाचा वेग 10 किलोमीटर प्रति तास. 10 किलोमीटर. याही वेगाचं लेकरांनो मीटर सेकंद मध्ये रूपांतरण करणे किंवा रूपांतरण करा. लक्ष द्या कसं करायचं सर. त्याचा हा किलोमीटर प्रति तास वेग आणि सोबत 5/18 अपूर्णांक गुणीला. आता बघा, 2×5 2 9 18 5 गुणीला 5 छेदस्थानी 9 25 छेदस्थानी 9 मीटर सेकंद. शिपाई हा एक 9 सेकंदाला 25 मीटर एवढा अंतर कापतो. आता पुढे चला, गणिताच्या उत्तरापर्यंत जायचं कसं? सूत्र तेच, अंतर बराबर वेळ आणि सोबत गुणीला वेग. या सूत्राचा वापर करून शिपाई त्या चोराला किती वेळात पकडेल याचा बोध आम्हाला घेता येतो, अंदाज आम्हाला घेता येतो. इथं अंतर ह्या सेक्शन मध्ये मांडायचं काय, तर त्या दोघांमध्ये असलेली दुही अंतर किती बघा. 100 मीटर पुढे चोर दिसल्यानंतर ही हालचाल सुरू झाली शिपायाची आणि चोराची, पळायची. 100 मीटर अंतर म्हणजे 100 मीटर पुढं शिपायाला चोर दिसला. जसा शिपायाने त्या चोराला पकडण्यासाठी पाठलाग सुरू केला तसंच चोराने सुद्धा पळायला सुरुवात केली. इथे एक गोष्ट क्लिअर होते की चोर आणि शिपाई यांच्यामध्ये असलेलं अंतर किती आहे बाबा? 100 मीटर मध्ये आहे. हे अंतर मीटर मध्ये, म्हणून हा वेग आम्ही मीटर प्रति सेकंद केला. मग हे अंतर 100 मीटर इथं मांडायचं. वेळ हा शब्द असाच लेकरांनो, एकाच दिशेने चोर पोलीस धावत आहेत. एकाच दिशेने गाड्या असो, लक्ष द्या, रेल्वे असो किंवा चोर पोलीस असो, एका दिशेने जेव्हा धावतात तेव्हा त्यांच्या वेगांची काय करायची? वजाबाकी करायची असते. लक्ष द्या, म्हणजे 25/9 हा आहे शिपायाचा वेग. यामधून चोराचा हा मीटर प्रति सेकंद वेग वजा करायचा. मग आता 100 बराबर वेळ असं केल्यानं आम्हाला वेळ प्राप्त होईल. शिपाई चोराला किती वेळात पकडतो. मग त्यानंतर आम्ही उत्तराप्रत पावलं टाकायची. पुढे चला, आता 25 - 20 छेदस्थानी 9 अशी प्रोसेस. 100 बराबर वेळ अंशातील वजाबाकी 5 छेदस्थानी 9. पुढे चला, आता 100 कड येताना 9 गुणीला 5 भागीला का मांडायचे? समोर वेळ, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छेदस्थानी असेल अंशस्थानी, अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते. पुढे चला, 5 गुणीला 20 100 म्हणजे 20 गुणीला 9 बराबर वेळ हा गुणाकार 180 सेकंदामध्ये आलेलं हे उत्तर. शिपाई चोराला 180 सेकंदात पकडेल.
किंबहुना असं आम्ही म्हणू शकतो की जेव्हा शिपायाने चोराला पकडले तेव्हा चोराने पळायला सुरुवात केली तेव्हापासून झालेला वेळ किती होता? तर 180 सेकंद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं? पावलं उत्तराकडे लेकरांनो. जो प्रश्न विचारला की किती मीटर धावल्यावर चोर पकडला जाईल, मग पकडला जाण्यासाठीचा हा वेळ इथं आम्हाला प्राप्त झाला. लक्ष द्या, म्हणजे एकंदरीत अंतर काढायचं आता. वेळ आणि गुणिला वेग. वेळ प्राप्त झाला किती हो? 180 सेकंद लेकरांनो. 180 सेकंद हा वेळ इथं नोंदवा. याच्यासोबत वेग गुणिला घ्यायचा फक्त हा चोराचा. 20/9 मीटर प्रति सेकंद हा वेग आहे चोराचा. हा भाग जर दिला तर 20 न जातो सर. 20 गुणिला 9 180. आता प्राप्त झालेलं उत्तर 20 गुणिला 20 यांचा जर गुणाकार केला तर 400 हे मीटर मध्ये उत्तर प्राप्त होते लेकरांनो. किती मीटर धावल्यावर चोर पकडला जाईल? 400 मीटर धावल्यावर चोर पकडला जाईल. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. ओके. आंतर वेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.